आज सकाळीच आमच्याकडे आले होते नंदी महाराज. हाय हॅलो नमस्कार, मी सायली. नंदी महाराज आलेत म्हटल्यावर आपापल्या हातातली सगळी कामं ठेवून आम्ही सगळे आलो बाहेर. त्यांना हळद कुंकू लावला, गहू दिले, चपाती दिली, मस्त असं त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतर आद्विक तर थेट त्यांच्यावरती जाऊन बसला. खरं तर आद्विक नंदी महाराजांवर बसलाय, पण जास्त भीती आम्हाला वाटतीये, पण तो मात्र निवांत खेळत होता. आमचा सकाळचा भरपूर टाईम निघून गेला. त्यानंतर दुपारी मस्त असं आद्विकला एक छान आणि पटकन होणारी रेसिपी मी केली होती. खरं तर ही रेसिपी मला माझ्या आईने काल सांगितली होती आणि मी ती आज ट्राय केली. मी सुद्धा खाल्ली, आद्विकने सुद्धा खाल्ली. टेस्टला एकदम छान आहे आणि हो, सोबत हेल्दीही. तर त्यासाठी मी 1 वाटी पोहे स्वच्छ निवडून 2 पाण्याने धुवून घेतले होते. त्यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलं होतं आणि त्यामध्ये 1 वाटी दूध टाकलं होतं. थोडासा गूळ किसून त्यामध्ये घातला होता. एक 5 ते 10 मिनटं फ्रीजमध्ये हे ठेवलं होतं आणि रेडी आहे आपली मस्त अशी पोह्याची पटकन होणारी रेसिपी. त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो शनी शिंगणापूरला दर्शन करण्यासाठी. शनिवार होता, मनात आलं जाऊन दर्शन घ्यावं, तर मग आम्ही पटकन निघालो. जाताना खरं तर आद्विक झोपला होता, पण तिकडे गेल्यावर तो उठला, छान जय जय बाप्पा केला. आम्ही थोडे दिवस आधीसुद्धा आलो होतो आणि आज आलो आहे, त्यामुळे आद्विकला काही नवीन वाटत नव्हतं. तो तिथे मस्त असा रमला होता. तोपर्यंत आद्विकच्या पप्पाने छोटे छोटे असे मस्त व्हिडिओ काढून घेतले. खूप लांबून लांबून लोक इथे दर्शनासाठी येतात. आपण इतक्या जवळ राहून का बरं नाही जावं? त्यामुळे आम्ही ठरवलं आहे दर शनिवारी शनिदेवाचं दर्शन घेण्यासाठी आपण जात जाऊ. पण जर कधी कामानिमित्त आद्विकचे पप्पा अवेलेबल नसतील किंवा माझ्या काही अडचणीमुळे जर नाही जाता आलं, तर त्यावेळेस फक्त आपला खाडा होईल. पण दरवेळेस आपण जात जाऊ असं आम्ही ठरवलं. त्यानंतर तिथे आद्विक मस्त असा खेळत होता. त्याला थोडंसं केळ चारून घेतलं आणि मस्त असं संपवला दिवस.